ऐका बालमित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे कृष्ण जन्म. गोपाळकृष्णांचा जन्मसमय प्राप्त झाला. अष्टमीचा दिवस. मध्यरात्रीचा समय झाला होता. जन्म नक्षत्र रोहिणी. आकाश निरभ्र आहे. सगळीकडे प्रसन्न आणि शांत वातावरण आहे. नद्यांचं जलही शांत आहे. सुगंधी वायू मंद मंद वाहतो आहे आणि अग्नीसुद्धा शांत आहे. सगळ्या साधूंची अंतःकरणे प्रसन्न आहेत. अशा या कालामध्ये भगवान येणार म्हणून सगळीकडे आल्हाददायक वातावरण होतं. मध्यरात्रीचा समय झाला. रात्रीचे 12 वाजले आणि भगवंताने देवकीच्या पोटी जन्म घेतला. सुरुवातीला भगवंताने चतुर्भुज धारण केलं. पितांबर नेसलेलं आहे. शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं आहे. किरीट कुंडलं घातलेली आहेत. केशभार पाठीवर रुळतो आहे. अशा प्रकारचं ते दिव्य रूप देवकी आणि वसुदेवांना बघायला मिळालं. किती पुण्य आहे वसुदेव देवकीचं. संसारात असताना पुत्ररूपाने त्यांच्या पोटी जन्म घेतला आहे. कृष्ण जन्म झाल्यामुळे त्यांना अत्यंत आनंद झाला. पण 6 बालकं मारली होती. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला होता. आता ह्या 8व्या बालकाला मारू नये म्हणून वसुदेवांनी त्या बालकाला एका टोपलीमध्ये घेतलं. भगवंतानी योगमायेला आज्ञा दिली होती. त्याप्रमाणे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामध्ये पहारीकऱ्यांना झोप लागली. वसुदेवाने त्या बालकाला आपल्याजवळ घेतलं. आता याला गोकुळामध्ये नेऊन ठेवायचं असं भगवंताने सांगितलं होतं. त्याचवेळी गोकुळात यशोदेच्या पोटी योगमायेनं जन्म घेतला होता. त्यामुळे सगळ्या लोकांना गाढ झोप लागली होती. पहारेकरी गाढ झोपेत असताना सगळे कारागृहाचे दरवाजे उघडले गेले. मायेला नुसता जन्मच घ्यायला सांगितला नव्हता. ही सगळी व्यवस्था मायेमुळेच झाली. जोराचा पाऊस सुरू झाला. शेष भगवंताने भगवंताच्या डोक्यावर फणा धरला. कारण वसुदेव टोपलीमध्ये घेऊन दुथडी भरलेल्या यमुनेतून निघाले होते. यमुना नदी दुथडी भरून वाहत असताना आणि वरतून पावसांच्या धारा कोसळत असताना शेष नागाने आपला फणा त्या बालकाच्या मस्तकावर धरला. यमुना नदीला मोठा पूर आला होता. वर्षा ऋतू होता. वसुदेव यमुनेजवळ आल्याबरोबर यमुनेचं पात्र दुभंगलं आणि त्या रस्त्याने वसुदेव पलीकडे आले. गोकुळामध्ये आले. तरीही सर्वजण गाढ झोपलेले होते. नंदाच्या वाड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि यशोदेच्या अंतर्गृहात गेले. यशोदेलाही झोप लागलेली होती आणि नुकतीच जन्मलेली मुलगी तिच्याजवळ पहुडलेली होती. याचं काही भान यशोदेला नव्हतं. आणलेला मुलगा वसुदेवाने यशोदेजवळ ठेवला आणि ती मुलगी घेऊन ते निघाले. परत रस्त्याने यमुना पार करून तुरुंगात आले. पहारेकरी अजूनही झोपलेलेच होते. दरवाजे सताड उघडे होते. देवकीच्या स्वाधीन त्यांनी मुलगी केली आणि एवढ्यात सगळे दरवाजे आपोआप बंद झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी रडत असताना कारागृहातल्या पहारेकऱ्यांनी कंसाला जाऊन सांगितले की बालकाने जन्म घेतला आहे. कृष्ण धावत कंसाला सांगितले. कंस धावत पळत कारागृहामध्ये आला आणि त्या बालिकेला मारण्यासाठी त्याने त्या बालिकेला उचलले, गरागरा फिरवले आणि तिला दगडावर आपटणार एवढ्यात ती त्याच्या हातातून निसटली आणि म्हणाली, हे क्रूर कंसा, तुला मारणारा तुझा कर्दनकाळ जन्माला आलेला आहे. अशा पद्धतीनं ती योगमाया अदृश्य झाली. इकडे गोपाळकृष्ण भगवंत हे गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या पलंगावरती पहुडलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण जन्माचा जन्मोत्सव अतिशय आनंदाने नंदबाबांनी साजरा केला. ही आहे कृष्ण जन्माची कथा. आवडली ना मित्रांनो ही गोष्ट?